नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. रोज नवनवीन राजकीय समीकरणं, सत्तेच्या वाटपाचे नवी फॉर्म्युले समोर येतात. महायुतीच्या गोटातून सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचं अत्यंत महत्त्वाचं असं अर्थमंत्रीपद पुन्हा एकदा आपल्याच पक्षाकडे यावं अशी मागणी अत्यंत आक्रमकपणे सुरू झाली आहे. विशेष म्हणजे केवळ मागणी सुरू नाही, तर या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका अत्यंत अनुभवी आणि राज्याच्या माजी गृहमंत्री राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांची नावही आता जोरदार चर्चेत आले आहेत. दुसरीकडे या सगळ्या सत्ता वाटपाच्या आणि खांदेपलटाच्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाचेच म्हणजे BJPचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा त्याग करावा लागू शकतो का, असंही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बावनकुळे यांचं नावही एका वेगळ्या संदर्भात आता पुढे येऊ लागलंय. मग नेमकं हे महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थमंत्री पदासाठी नक्की कोणत्या नेत्याचं नाव चर्चेत आणलं जात आहे? हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं अर्थमंत्री पद खरंच पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे जाणार का? आणि या संपूर्ण राजकीय खेळात चंद्रशेखर बावनकुळे यांचा संबंध नेमका काय? त्यांना कोणत्या त्याग करावा लागू शकतो? हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हे अर्थमंत्री पदाचं राजकारण नेमकं आहे तरी काय, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पदासाठी एवढं आग्रही का आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडणं, निधीचं वाटप करणं आणि सर्व विभागांच्या तिजोऱ्यांच्या चाव्या आपल्या हातात असणं, यामुळे अर्थ मंत्रालयाला राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असतं. ज्या पक्षाकडे अर्थ मंत्रालय असतं त्या पक्षाचं सरकारावर आणि प्रशासनावर मोठा वचक असतो. महायुती सरकारमध्ये जेव्हा अजित पवार सत्तेत सामील झाले होते तेव्हा हे अर्थमंत्रीपद त्यांच्याकडेच होतं. परंतु अजित पवारांच्या अकाली निधनानंतर हे महत्त्वपूर्ण खातं तात्पुरतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं होतं. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाईल असे संकेत मिळाले होते. मात्र अधिवेशन संपूनही खाते अजूनही मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं राष्ट्रवादी गोटातून या पदासाठी जोरदार मागणी चालू झाली आहे. सध्याच्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचं नाव अर्थमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर घेतलं जातंय ते नेते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी राज्याचं गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपदही अत्यंत समक्षपणे सांभाळले. अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रानुसार दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला जर अर्थमंत्रीपद मिळालं तर राज्यातील विकास कामे अधिक प्रभावीपणे चालवता येतील आणि निधीच्या वाटपावरून होणारा अंतर्गत वादही सहजरित्या मिटवता येईल, असा सूर पक्षात आहे. स्वतः दिलीप वळसे पाटील यांनीही माध्यमांशी बोलताना यावर सूचक संकेत दिले आहेत की राजकारणात उद्या काय घडेल काही सांगता येत नाही, त्यामुळे थोडी वाट पाहू आणि काहीतरी चांगलंच ऐकायला मिळेल. पण मित्रांनो, राजकारणात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अर्थमंत्री पदासाठी आग्रही असताना दुसरीकडे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानेही या पदावरील आपला प्रभाव कमी होऊन दिलेला नाही. भाजपाच्या अंतर्गोटातून अशी माहिती मिळते की जर अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीकडे गेलं तर सत्तेचा समतोल राखण्यासाठी भाजपाला इतर काही खात्यांमध्ये किंवा संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. आणि नेमक्या याच ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव अचानक चर्चेत आलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की राष्ट्रवादीच्या अर्थ मंत्रालय पदाच्या मागणीशी चंद्रशेखर बावनकुळे यांचा संबंध तरी काय? तर त्याचं कारण असं की चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे विदर्भातील एक मोठे आणि प्रभावशाली OBC नेते आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्याचं अत्यंत महत्त्वाचं असं महसूल मंत्रालय आहे. यापूर्वी त्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून कामही पाहिलेलं आहे. बावनकुळे हे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही कार्यरत राहिले आहेत. राजकारणात जेव्हा मोठ्या पदांचे वाटप होते तेव्हा प्रादेशिक आणि जातीय समीकरणं सांभाळावी लागतात. भाजप विदर्भातील आपली राजकीय पकड अधिक मजबूत ठेवण्यासाठी बावनकुळे यांचा खांद्यावर मोठी जबाबदारी देऊन पुढे करत आहेत. चर्चा अशी आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थमंत्रीपद द्यायचं ठरलं तर भाजप कोट्यातील काही वजनदार मंत्रालयांची पुनर्रचना करू शकते. अशा वेळी महायुतीमध्ये सत्तेचे समतोल साधण्यासाठी किंवा विदर्भातील नाराजी दूर करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या सध्याचे काही महत्त्वाचे जबाबदाऱ्यांना किंवा प्रभावाचा त्याग करावा लागू शकतो. पक्षाच्या नव्या धोरणानुसार इतर नेत्यांना सामावून घेण्यासाठी बावनकुळे यांच्या खात्यांमध्ये किंवा भूमिकेत बदल होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या सत्ता संघर्षात महायुतीतील तिसरा घटक पक्ष म्हणजे शिवसेनेची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण निधी वाटपावरून भूतकाळात अनेकदा वाद झालेले आहेत. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय असतं तेव्हा इतर पक्षांच्या आमदारांनाही निधी मिळत नाही.
तशी तक्रार जाहीरपणे अनेकदा झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा अर्थमंत्री पद देण्यासाठी अंतर्गत पातळीवर काहीसा विरोध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा सर्वसमावेशक आणि वादातीत चेहरा पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षांचा हा विरोध मवाळ करण्याचा प्रयत्न करत आहे. दिलीप वळसे पाटील यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर सहजासहजी कुणी आक्षेप घेणार नाही अशी खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की महायुतीचे वरिष्ठ नेते या संपूर्ण समीकरणावर काय तोडगा काढणार. आगामी राजकीय आव्हाने डोळ्यासमोर ठेवून महायुतीमध्ये कोणतेही मोठा विसंवाद निर्माण होऊ नये अशी हायकमांडची स्पष्ट भूमिका आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थमंत्रिपदासाठी पूर्णपणे अडून बसली तर भाजप त्यांना हे पद देण्यास तयार होऊ शकते, पण त्या बदल्यात भाजप राष्ट्रवादीकडून इतर काही महत्त्वाची खाती आपल्याकडे खेचून घेण्याची रणनीती आखत आहे. आणि नेमकं याच ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय भूमिकेला नवीन वळण मिळू शकतं. शेवटी महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गुंतागुंतीचं आणि रंजक वळणावर येऊन पोहोचलंय. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप वळसे पाटील यांच्या रूपाने आपली अनुभवी हुकमी एक्का बाहेर काढतोय, तर दुसऱ्या बाजूला भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संभाव्य त्यागाला आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून स्वतःची बाजू भक्कम करत आहे. सत्तेच्या या सारीपाटावर प्रत्येक पक्ष स्वतःचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हेच पाहत आहे. अर्थमंत्रीपद खरंच राष्ट्रवादीच्या पदरात पडणार की भाजप आपला दावा कायम ठेवून मुख्यमंत्र्याकडेच हे खातं ठेवणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. पण हां, एक गोष्ट नक्की की या अंतर्गत घडामोडींमुळे महायुतीमधील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता मात्र कमालीची वाढली. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अनफिल्टर्ड महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.